नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना संविधान निर्मिती प्रक्रिया यावरती आयोगाने आतापर्यंत कोणते प्रश्न विचारलेले आहे आपण सर्व याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत। तर हा भाग पहिला आहे, याच्यामध्ये 1 ते 20 पर्यंत आपण प्रश्न बघणार आहोत आणि बाकीचे प्रश्न पुढील भागामध्ये बघूयात। चला तर आजचा पहिला प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक आहे पहिला, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन 2 डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन 3 मध्ये आहे जवाहरलाल नेहरू आणि ऑप्शन 4 मध्ये आहे ग वा मावळंकर। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 ग वा मावळंकर हे भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषय समितीचे अध्यक्ष होते। चला तर त्याचं थोडंसं आपण विश्लेषण बघूयात। भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषय समितीचे अध्यक्ष ग व मावळंकर होते। जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदे मंडळामार्फत संविधान सभा स्थापन करण्यात आली। कधी आली मित्रांनो? जुलै 1947 मध्ये। संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलवण्यात आली। हा प्रश्न आयोगाने आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये खूप वेळा विचारलेला आहे। तर संविधान सभेची पहिली बैठक कधी बोलवण्यात आली? तर कधी? 9 डिसेंबर 1946 रोजी। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून सचिंद्रनाथ सिंह यांची निवड करण्यात आली। हा देखील प्रश्न खूप वेळ रिपीट झालेला आहे आणि अजूनही होणार आहे। पॉईंट पुढील आहे, 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली। मित्रांनो, एक मुद्दा लक्षात घ्या इथे, हा पॉईंट आहे। पहिलं काय केलं की 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष विचारले। मित्रांनो, इथं हंगामी अध्यक्ष कोण होते? इथे तर सचिंद्रनाथ सिंह होते। तर नंतर काय केलं की परमनंट जे अध्यक्ष ते निवडले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि कधी निवडले ते 11 डिसेंबर 1946 रोजी। म्हणजे हंगामी अध्यक्ष 9 डिसेंबर रोजी आणि परमनंट अध्यक्ष आहे ते 11 डिसेंबर 1946 रोजी। ही देखील डेट विचारली जाऊ शकते मित्रांनो, सो पॉईंट लक्षात राहू द्या। नंतर पुढील पॉईंट आहे, 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना तयार करण्यासाठी घटना ठराव समितीमध्ये मांडला। ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, कधी मांडला त्यांनी? 13 डिसेंबर 1946 रोजी। नंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतीय संविधानावर सही करून संविधानाला मंजुरी दिली। नंतर आहे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले। महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, पॉईंट लक्षात असू द्या। परत एकदा आपण एक फास्टमध्ये रिव्हिजन घेऊ, जे की आपल्याला व्यवस्थितपणे ते लक्षात राहील। ओके, तर काय केलं, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषय समितीचे अध्यक्ष कोण होते? ग व मावळंकर होते। जुलै 1947 मध्ये प्रांतिक कायदे मंडळामार्फत संविधान सभा स्थापन करण्यात आली। संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी बोलवण्यात आली। नंतरचा पॉईंट आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष विचारले मित्रांनो। हंगामी अध्यक्ष म्हणून सचिंद्रनाथ सिंह यांची निवड करण्यात आली। नंतरचा पॉईंट आहे, 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली। नंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी घटना तयार करण्याचा ठराव घटना समितीमध्ये मांडला। कधी मांडला? 13 डिसेंबर 1946 रोजी। नंतर आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली। नंतरचं पॉईंट आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताच्या संविधानावर सही करून संविधानाला मंजुरी दिली। नंतर आहे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले। यामधील प्रश्न मित्रांनो वारंवार विचारले जात आहे, सो पॉईंट व्यवस्थितपणे लक्षात असू द्या। दुसरा, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला। कधी तयार केला ते विचारले त्यांनी। ऑप्शन 1 मध्ये आहे जानेवारी 1947, ऑप्शन बी मार्च 1947, ऑप्शन 3 सप्टेंबर 1947 आणि ऑप्शन 4 मध्ये आहे ऑक्टोबर 1947। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर 1947। क्रमांक आहे 3, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आला।
ऑप्शन 1 आहे जून 1918, ऑप्शन 2 ऑगस्ट 1918, ऑप्शन 3 जुलै 1918 आणि ऑप्शन 4 आहे ऑक्टोबर 1918. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 जुलै 1918. प्रश्न क्रमांक आहे 4. कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे विचारलं मित्रांनो. विधाने बरोबर ओळखायची आपल्याला. त्याच्यामध्ये अ मध्ये आहे शेतजमीन व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्त सूचीमध्ये समाविष्ट आहे. ब मध्ये आहे शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. क मध्ये आहे करमणूक कर हा विषय समवर्त सूचीमध्ये समाविष्ट आहे. आणि ड मध्ये आहे पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सब विषय दिलेला आहे. सब ऑप्शनमध्ये 1 मध्ये आहे अ ब क बरोबर, 2 मध्ये आहे ब क ड बरोबर, 3 मध्ये आहे अ ब ड बरोबर आणि 4 मध्ये आहे अ क ड बरोबर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब ड बरोबर, म्हणजे क हा इथे आपल्याला चूक आहे. प्रश्न क्रमांक आहे 5. काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. अ मध्ये आहे 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. आणि ब मध्ये आहे जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. क मध्ये आहे के एम मुन्शी या समितीचे समन्वयक होते. तर यामध्ये सब ऑप्शन आहे. 1 मध्ये आहे फक्त अ ब योग्य विचारलं मित्रांनो, 2 मध्ये आहे फक्त ब क योग्य, 3 मध्ये आहे फक्त अ क आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ ब. प्रश्न क्रमांक आहे 6. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा विचारलं आहे. योग्य ओळखायचं आपल्याला इथे. अ मध्ये आहे संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. ऑप्शन ब मध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. क मध्ये आहे एच सी मुखर्जी व व्ही टी कृष्णम्माचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर याच्यामध्ये सब ऑप्शन आहे. 1 मध्ये फक्त अ ब, 2 मध्ये फक्त ब क, 3 मध्ये फक्त अ क आणि 4 मध्ये वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर आहे मित्रांनो. इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, आपण या अगोदर बी बघितलं की आपली पहिली बैठक कधी झाली 9 डिसेंबर 1946 रोजी. अध्यक्ष कोण होतं इथं राजेंद्र प्रसाद होतं आणि याला 2 उपाध्यक्ष निवड झाली होती. एक होती एच सी मुखर्जी आणि दुसरे होते व्ही टी कृष्णम्माचारी. हा प्रश्न अजून मित्रांनो आलेला नाही, हा प्रश्न येऊ शकतो, सो पॉईंट लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक आहे 7. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते. सदस्य विचारले मित्रांनो, पॉईंट लक्षात घ्या. 1 मध्ये वल्लभभाई पटेल, 2 जवाहरलाल नेहरू, 3 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते मित्रांनो. चला तर मसुदा समितीविषयी अधिक माहिती बघूया. मसुदा समितीची स्थापना झाली होती ती झाली होती 29 ऑगस्ट 1947. मित्रांनो ही डेट लक्षात असू द्या, खूप वेळा विचारले गेलेली आहे. 29 ऑगस्ट 1947. त्याच्यामध्ये एकूण 7 सदस्य होते. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. दुसरे होते एन गोपालस्वामी अय्यंगार, तिसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, चौथे होते के एम मुन्शी, 5वे सईद सादुल्ला, 6 होते एन माधवराव आणि 7 होते टी टी कृष्णम्माचारी. मित्रांनो एक पॉईंट लक्षात असू द्या, एन माधवराव हे बी एल मित्तरच्या जागी आले होते आणि टी टी कृष्णम्माचारी हे डी पी खेतान यांच्या जागी आले आहे. हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो मित्रांनो, सो हा पॉईंट लक्षात असू द्या. एका वाक्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो की एन माधवराव हे कोणाच्या जागेवर आले होते किंवा टी टी कृष्णम्माचारी हे कोणाच्या जागेवर आले होते, किंवा असा उलटा पण विचारला जाऊ शकतो की बी एल मित्तर यांच्या जागी कोण आलं होतं किंवा डी पी खैतान यांच्या जागी कोण आलं होतं. सो पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. आणि मसुदा समितीने जो पहिला मसुदा मांडला आहे तो फेब्रुवारी 1948, दुसरा आहे ऑक्टोबर 1948 आणि तिसरा आहे 4 नोव्हेंबर 1948.
अंतिम मसुदा कधी मांडला त्यांनी, तर 4 नोव्हेंबर 1948. मित्रांनो, याच्यामध्ये हा सुद्धा पहिला मसुदा कधी मांडला हा प्रश्न येऊन गेला आणि अंतिम मसुदा कधी मांडलेला आहे हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर दुसरा मसुदा कधी मांडला हा प्रश्न अजून आलेला नाही. सो याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो पॉईंट लक्षात असू द्या. एकदा मसुदा समितीवर परत आपण रिवाईज करू. मसुदा समिती स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी. एकूण 7 सदस्य होते, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून एकूण 7 होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. नंतर एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के.एम. मुंशी, सईद अहमद सादुल्ला, एम. माधवराव ते बी.एल. मित्तल यांच्या जागी आले होते आणि टी.टी. कृष्णमाचारी हे डी.पी. खैतान यांच्या जागी आले होते. तर पहिला मसुदा कधी मांडला? फेब्रुवारी 1948. मित्रांनो लक्षात असू द्या, फेब्रुवारी 1948. दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 आणि जो अंतिम मसुदा होता तो 4 नोव्हेंबर 1948. मित्रांनो, तर अंतिम मसुद्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. नोव्हेंबर 1948 तर सगळ्यांना माहिती आहे, पण डेट पण लक्षात असू द्या. 4 नोव्हेंबर 1948. इथं ते 4 करू शकता, 5 करू शकता, 6 करू शकता. सो 4 नोव्हेंबर ही 4 तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. तर 4 नोव्हेंबर 1948 व्यवस्थितपणे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक आहे 8. 13 डिसेंबर 1946 रोजी टिंबटिंबांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर कुणी मांडला तो आपल्याला ओळखायचा आहे. एक आहे सुचेता कृपलानी, 2 आहे सरोजिनी नायडू, तिसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, पंडित जवाहरलाल नेहरू. मित्रांनो, हा क्वेश्चन आपण आपल्या पहिल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणमध्ये बघितले आहे. 13 डिसेंबर 1946 रोजी कुणी मांडला? भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. प्रश्न क्रमांक आहे 9. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवले नाही विचारला. मित्रांनो, प्रश्न वाचताना एक नीट लक्षात असू द्या. आहे विचारलं किंवा नाही विचारलं, सत्य विचारलं, असत्य विचारलं, याच्यामुळे देखील विद्यार्थ्यांचे क्वेश्चन चुकतात. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहे सुकाणू समिती, ऑप्शन 2 आहे प्रक्रिया विषयक नियम समिती, ऑप्शन 3 आहे मूलभूत अधिकार उपसमिती आणि ऑप्शन 4 आहे वित्तीय व स्टाफ समिती. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, मूलभूत अधिकार उपसमिती. हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच हे ऑप्शन भूषवलेलं नाही त्यांनी. ओके, कोणतं? मूलभूत अधिकार उपसमिती हे ऑप्शन त्यांनी भूषवलेलं नव्हतं. तर कोणतं भूषवलं होतं? सुकाणू समितीचं, प्रक्रिया विषयक नियम समिती आणि वित्तीय व स्टाफ समिती. चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूया. कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू, स्टाफ आणि वित्त ध्वज राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची, म्हणजे हे त्याचे अध्यक्ष होते. कोणते? तर कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ आणि वित्त समिती, ध्वज समिती आणि राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती याचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर आहे संघराज्य घटना आणि संघराज्य अधिकार याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर होते ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणि कामकाज समितीचे अध्यक्ष होते के.एम. मुंशी. गृह समितीचे अध्यक्ष होते पट्टामी सीतारामय्या आणि प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते सरदार पटेल. मित्रांनो, आयोगाच्या परीक्षामध्ये 100% एक तरी प्रश्न येतोच दरवर्षी. सो हे अध्यक्ष आणि कोणती समिती कोणाची आहे, एकूण 22 समित्या होत्या. तर कोणते अध्यक्ष कोणाचे होते आणि कोणती समिती कोणाची होती हे व्यवस्थितपणे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक आहे 10. खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या. मित्रांनो, आयोगाचा क्वेश्चन आहे हा. पण अ मध्ये आहे, म्हणजे त्यांना असं सांगायचं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली आणि त्याच दिवसापासून कोणत्या तात्काळ तरतुदी लागू केल्या हे त्यांनी विचारलंय. तर ऑप्शन 1 मध्ये आहे अ, ब मध्ये आहे नागरिकांचे मूलभूत अधिकार, सी मध्ये आहे राष्ट्रपतीची शपथ घेणे, ड मध्ये आहे आणीबाणीविषयक तरतुदी आणि ई मध्ये आहे निवडणूक आयोग आणि त्यांचे कार्य. तर सब ऑप्शन दिलेले आहे त्यांनी. 1 मध्ये आहे सर्व वरीलपैकी सर्व बरोबर आहेत, 2 मध्ये आहे अ, ब, ड आणि ई, 3 मध्ये आहे अ, ब, क आणि ड आणि 4 मध्ये आहे अ, क आणि ई. तर याच्यापैकी जो योग्य ऑप्शन आहे आपला तो आहे चौथा.
अ, क आणि ई. ओके, म्हणजे त्यामध्ये भारतीय नागरिकत्व, नंतर आहे राष्ट्रपतीचे शपथ घेणे आणि निवडणूक आयोग आणि त्यांचे कार्य, हे लगेच सुरू झालं तिथेपासून. प्रश्न क्रमांक आहे 11. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. मित्रांनो, अयोग्य विचारलं आहे. 1 मध्ये आहे हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. 2 मध्ये B.N. राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. 3 मध्ये आहे H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्टमॅन होते. आणि 4 आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन होते. तर हा क्वेश्चन आपल्याला चुकलेला आहे. ओके, चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आपण. 24 जानेवारी 1950 रोजी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. कधी केल्या? 24 जानेवारी 1950 रोजी. किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर 284 सदस्याने, किंवा असा देखील प्रश्न येऊ शकतो की 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या कधी केल्या? तर 24 जानेवारी 1950 रोजी. राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिल्या असून मूळ प्रती संसद भवनाच्या वाचनालयामध्ये आहे आणि त्या हिलियममध्ये भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहे. मित्रांनो, आता असा पण प्रश्न येऊ शकतो की राज्यघटना किती भाषामध्ये लिहिली आहे? 2 भाषामध्ये आहे. आणि कोणती भाषा? हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषामध्ये ठेवलेल्या आहे. आणि ते कुठं ठेवलं आहे की संसद भवनाच्या वाचनालयामध्ये. इंग्रजीमधली प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलेली आहे. हिंदी कोणी तर वसंत कृष्ण वैद्य सुभोशीकर यांनी लिहिली आणि त्याला शोभीकरण केलं नंदलाला बोस आणि बिहारी राम मनोहर सिंह यांनी केलं. मुख्य मसुदाकार म्हणजे ते ड्राफ्टमॅन होतं, ते होतं S.N. मुखर्जी. घटना समितीचे सचिव होते H.V.R. अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह होते मित्रांनो हत्ती. तर परत एकदा व्यवस्थित प्रश्न बघून घ्या. 24 जानेवारी 1950 रोजी 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेमध्ये लिहिल्या असून त्यांची मूळ प्रत ही संसद भवनाच्या वाचनालयामध्ये हिलियममध्ये ठेवली आहे. मूळ प्रत, इंग्रजीची मूळ प्रत आहे, त्याचे लिखाण केले प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी. हिंदीचे लिखाण केले वसंत कुमार वैद्य यांनी आणि त्याला डेकोरेशन केले नंदलाल बोस आणि बिहारी राम मनोहर सिंह यांनी. मुख्य ड्राफ्टमॅन होते त्याचे S.N. मुखर्जी. घटना समितीचे सचिव होते H.V. अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह होते हत्ती. सो मित्रांनो, हे पॉईंट लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे आहे. क्रमांक आहे 12. भारताची संविधान सभा बनण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? 1 1938, 2 1939, 3 1940 आणि 4 आहे 1942. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1940 मध्ये. चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आपण. आता संविधान सभेची मागणी कधी झाली, कोणत्या वर्षी, ते बघू आपण आता व्यवस्थित. 1922 मध्ये महात्मा गांधी म्हणाले होते की भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. म्हणजे काय असेल? संविधान सभा ही भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल. हे स्टेटमेंट महात्मा गांधींनी 1922 मध्ये दिले आहे आणि हा क्वेश्चन देखील आयोगाने विचारलेला आहे मित्रांनो. भारतीय जनतेच्या इच्छेनुसार ही संविधान सभा असेल असं स्टेटमेंट कुणाचं आहे? तर ते महात्मा गांधींचं आहे असं प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि ते कधी केलं? आता हा प्रश्न नाही आला, तर 1922 हा प्रश्न येऊ शकतो. दुसरा पॉईंट आहे 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडले. तर हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तो प्रश्न रिपीट होतात मित्रांनो, व्यवस्थित वाचून घ्या. अजून देखील हा प्रश्न येऊ शकतो. तर मानवेंद्रनाथ रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी होते. पॉईंट नंबर आहे 3. डिसेंबर 1934 मध्ये प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसची औपचारिक मागणी केली. हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. तर म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने औपचारिक मागणी कधी केली? तर 1934 मध्ये केली. नंतरचं पॉईंट आहे 1938 मध्ये पंडित नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारा बाह्य प्रभाविना करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं होतं. हा देखील प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. 1940 मध्ये लॉर्ड लिलिथगो म्हणतात की त्यांनी ऑगस्ट ऑफर मांडली. कधी? 1940 मध्ये. आणि कोणी मांडली ती? लॉर्ड लिलिथगो यांनी. भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी असं त्यांनी मान्य केलं. 1942 मध्ये स्टीफन ग्रिप्स यांनी असं मान्य केली पूर्णतः भारतीयांनी तयार करावी.
हे दोन्ही देखील 1940चा आणि 1942चा हे देखील क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे. शेवटी मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर. त्याच्यामध्ये मुस्लिम लीग व काँग्रेस एकत्र आले नव्हते. त्रिमंत्री योजना मांडली गेली. त्याच्यामध्ये 3 सदस्य होते. त्याच्यामध्ये अध्यक्षपद होतं पॅथिक लॉरेन्स, नंतर होतं स्टीफर्ड क्रिप्स आणि नंतर होतं LV अलेक्झांडर. मित्रांनो, हे जेवढे पॉईंट दिसते हे तेवढे आयोगाने 2 ते 3 वेळेस रिपीट क्वेश्चन केलेला आहे आणि अजून देखील याच्यामध्ये हा रिपीट क्वेश्चन येऊ शकता. चला तर पुन्हा एकदा आपण फास्टमध्ये रिव्हिजन करू. 1932 मध्ये महात्मा गांधी म्हणाले होते भारतीय जनतेनुसार इच्छेनुसार असेल काय की संविधान सभा. ओके. 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम शब्दोल्लेख करून मानवेंद्रनाथ रॉय यांनी मांडली होती. डिसेंबर 1934 मध्ये प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसची औपचारिक मागणी केली. 1938 मध्ये नेहरूंनी स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे बाह्य प्रभावाविना करण्यात यावी असे त्यांचं मत होतं. 1940 मध्ये लॉर्ड लिलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर मांडली आणि त्यानुसार भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे मांडण्यात आलं. 1942 मध्ये स्टीफर्ड क्रिप्स यांनी असं मत मांडलं की पूर्णत भारतीयांची संविधान भारतीयांनी तयार करावी असं त्यांनी मांडलं. शेवटी मे 1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन जाहीर झालं. मुस्लिम लीग व काँग्रेस एकत्र आले नाही त्यावेळेस. आता त्रिमंत्री योजनेमध्ये 3 होते. एक होते पॅथिक लॉरेन्स, ते अध्यक्ष होते, स्टीफर्ड क्रिप्स आणि AV अलेक्झांडर. महत्त्वाचे पॉईंट आहे, व्यवस्थित पाठ करून घ्या, स्क्रीनशॉट काढा आणि व्यवस्थित रिमाइंड करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 13. भारतीय लोक आपल्या देशाच्या प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 या दरम्यान लंडनमध्ये टिंब गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. ऑप्शन 1 मध्ये 2, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 3 आणि ऑप्शन 4 5. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर मित्रांनो, इथे 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. क्रमांक आहे 14. संविधान सभेबाबत खालील योग्य कथन ओळखा. योग्य विचारलाय. अ मध्ये आहे संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. कधी? जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. ब मध्ये सांगितलंय संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या व मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शनपैकी 3. अ ब दोन्ही देखील स्टेटमेंट हे आपले बरोबर आहेत. चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूयात. संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली. संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या तर मुस्लिमने 73 जागा प्राप्त केल्या. ब्रिटिश भारत विचारलाय. ब्रिटिश भारताच्या 1946 निवडणूकमध्ये 296 जागांमध्ये घटना समितीच्या जागांचे विभाजन केले. मित्रांनो, इथे 292 प्लस 204 दिलंय, 296 आहे. तर मुस्लिम लीगच्या एकूण 73 जागा होत्या, राष्ट्रीय काँग्रेसच्या 208 जागा होत्या आणि अपक्षाच्या एकूण 15 जागा होत्या. संस्थानाच्या 93 जागा रिकाम्या होत्या, सहभागी झाले नाही त्यामुळे त्यांच्या जागा त्या रिकाम्या राहिल्या. आणि 9 डिसेंबर 1946च्या बैठकीला मुस्लिम लीगच्या बहिष्कारामुळे फक्त 211 सदस्य इथे उपस्थित होते. मित्रांनो, हे प्रश्न क्रमांक आहे 16. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथम संविधान सभेची मागणी केली? ऑप्शन 1 1937, ऑप्शन 2 1936, ऑप्शन 3 1935 आणि ऑप्शन 4 1934 मध्ये. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 1935. मित्रांनो, आपण आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये हा स्पष्टीकरण म्हणून बघितला. तो मी अगोदरच म्हटलो की आयोगाचे क्वेश्चन रिपीट होतात, तर व्यवस्थितपणे क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक आहे 17. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्याने अध्यक्षपदी प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? ऑप्शन 1 आहे KM मुंशी, ऑप्शन 2 K संताराम, ऑप्शन 3 KT शाह आणि ऑप्शन 4 आहे हुमायूं कबीर. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 KT शाह. प्रश्न क्रमांक आहे 18. योग्य कथन ओळखा मित्रांनो विचारलाय. अ मध्ये आहे सर BN राव यांनी शिफारस केली की एखाद्या व्यक्तीचे हक्क न्यायप्रविष्ट व गैरप्रविष्ट अशा 2 श्रेणींमध्ये विभागले जावे. ऑप्शन 2 मध्ये आहे मसुदा समितीने शिफारस स्वीकारल्या. मूलभूत अधिकार हे न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आणि निर्देशक तत्वे जे गैर न्यायप्रविष्ट स्वरूपाचे आहेत संविधानाच्या भाग 3 व भाग 4 मध्ये
अनुक्रमे समाविष्ट करण्यात आली। याच्यामध्ये ऑप्शन 1 आहे फक्त, ऑप्शन ब मध्ये आहे फक्त ब, ऑप्शन 3 मध्ये अ ब दोन्ही आणि ऑप्शन 4 मध्ये आहे वरीलपैकी नाही। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, वरीलपैकी दोन्ही देखील आपले जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक आहे 19, घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन 1 एन गोपालस्वामी अय्यंगार, ऑप्शन बी सर बी एन राव, ऑप्शन डी टी टी कृष्णमाचारी आणि ऑप्शन 4 एन माधवराव। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन सर बी एन राव। आपण आपल्या स्पष्टीकरणामध्ये 2 ते 3 वेळेस सर बी एन राव यांचा उल्लेख केलेला आहे। प्रश्न क्रमांक आहे 20, कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची स्थापना करण्याची मान्य केली? ऑप्शन 1 1946, ऑप्शन 2 1945, ऑप्शन 3 1940 आणि ऑप्शन 4 1939। तर याचे योग्य आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 1940। हा देखील प्रश्न आपण आपल्या वरच्या जो प्रश्न होता त्याच्या स्पष्टीकरणामध्ये बघितलेला आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना संविधान निर्मितीवर आयोगाने आतापर्यंत कोणते प्रश्न विचारले त्यावर आपण प्रश्नसहित सगळे उत्तरं आणि स्पष्टीकरण बघणार आहोत। तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। चला तर वेळ नाही घेता आपण पहिला प्रश्न घेऊयात। पहिला प्रश्न आहे, नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी कोणत्या तरतुदीद्वारे दिली जाते? ऑप्शन 1 आहे संविधानातील तरतुदी, ऑप्शन 2 नियमावलीतील तरतुदी, ऑप्शन 3 कायद्यातील तरतुदी आणि ऑप्शन 4 आहे न्यायालयातील तरतुदी। तर याचं योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 संविधानातील तरतुदी। पैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला? ऑप्शन 1 13 डिसेंबर 1946, ऑप्शन 2 22 जानेवारी 1947, ऑप्शन 3 आहे 26 जानेवारी 1947 आणि ऑप्शन 4 आहे 15 ऑगस्ट 1947। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 22 जानेवारी 1947। प्रश्न क्रमांक आहे तिसरा, खालीलपैकी कोणते विधान खरे आहेत ओळखायचे आपल्याला? अ मध्ये आहे 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला, ब मध्ये आहे 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला, क मध्ये आहे 30 डिसेंबर 1946ला संविधान सभेने पहिले अधिवेशन झाले। याच्यामध्ये ऑप्शनल आहे अ आणि फक्त ब, 2 मध्ये आहे फक्त ब आणि क, 3 मध्ये आहे फक्त अ आणि क आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी सर्व। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त अ आणि क। प्रश्न क्रमांक आहे 4, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या। त्यात कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केले? तर ऑप्शन 1 मध्ये आहे डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन 2 मध्ये आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, ऑप्शन 3 मध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ऑप्शन 4 मध्ये आहे डॉक्टर के एम मुंशी। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न क्रमांक आहे 5, खालील विधाने विचारात घ्या। त्याच्यामध्ये अ आहे राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या। ब स्टेटमेंट आहे हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबारात हॉलमध्ये विशेष हेलियममध्ये भरलेल्या केसमध्ये ठेवल्या आहेत। क मध्ये आहे भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे। तर आपल्याला पर्यायी उत्तरे बघायचे कोणते बरोबर आहे। 1 मध्ये आहे विधान अ बरोबर, ब आणि क चूक, 2 मध्ये आहे विधाने ब आणि क बरोबर, अ चुकीचे, 3 मध्ये आहे विधान क बरोबर अ आणि ब चुकीचे आणि 4 मध्ये आहे सर्व विधाने बरोबर। तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधान क बरोबर आणि अ आणि ब चुकीचे। तर हे वरचे चुकीचे कसं काय आहे ते आपण मित्रांनो इथं बघूया, त्याचं विश्लेषण आहे। तर इथे काय आहे की 24 जानेवारी 1950 रोजी मित्रांनो इथे 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या। कधी केल्या? 24 जानेवारी 1950 रोजी। किती सदस्यांनी? 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या। राज्यघटना ही हिंदी व इंग्रजी दोन्ही भाषेत लिहिलेल्या असून मूळ प्रती संसद भवनाच्या वाचनालयामध्ये ठेवलेल्या आहे। कुठे? वाचनालयामध्ये ठेवल्या आहे। मूळ प्रत म्हणजे इंग्रजी भारतीय राज्यघटना प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली आहे। कोणती मित्रांनो? तर इंग्रजीमध्ये कोणी लिहिली ती? प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी। तर हिंदीमधली वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली। तिचं डेकोरेशन केलं नंदलाल बोस आणि बिहारी राम मनोहर सिंह यांनी केले। मुख्य ड्राफ्टमॅन होते म्हणजेच मसुदाकार होते एस एन मुखर्जी। घटना समितीचे सचिव होते
HVR अय्यंगार आणि घटना समितीचे चिन्ह होते हत्ती. प्रश्न क्रमांक आहे 6. खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यामध्ये अ आहे, संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केलं. ब मध्ये आहे, संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 रोजी स्वीकृत केले. क मध्ये आहे, संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 26 जानेवारी 1950 रोजी निवड केली. आणि ड मध्ये आहे, संविधान सभेने शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी घेतले. तर आपल्याला वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे ते स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर इथे सब ऑप्शन 1 मध्ये आहे अ, ब आणि ड बरोबर, 2 मध्ये आहे अ आणि ड बरोबर, 3 मध्ये आहे ब आणि क बरोबर आणि 4 मध्ये आहे अ आणि ब बरोबर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ आणि ड बरोबर. प्रश्न क्रमांक आहे 7. डॅश डॅशचा इंडियन काउन्सिल ॲक्ट भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 1 मध्ये आहे 1891, 2 1861, 3 1871 आणि 4 1881. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 1861. प्रश्न क्रमांक आहे 8. घटनात्मक सुधारणांचा विचार करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले. गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश सरकारने मार्च 1933 मध्ये नव्या राज्यघटनेची रूपरेषा असलेली श्वेतपत्रिका टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध केली. तर कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये प्रसिद्ध केली असं त्यांचं म्हणजे प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 1 आहे दुसऱ्या, ऑप्शन 2 सहाव्या, ऑप्शन 3 तिसऱ्या आणि ऑप्शन 4 आहे चौथ्या. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसऱ्या. प्रश्न क्रमांक आहे 9. भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन टिंबटिंब या दिवशी झाले. 1 मध्ये आहे 26 नोव्हेंबर 1949, 2 26 जानेवारी 1950, 3 24 जानेवारी 1950 आणि 4 9 डिसेंबर 1949. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी 1950. चला तर या प्रश्नाविषयी आपण थोडीशी अधिक माहिती बघूयात. तर 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकारले. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक झाली. 26 जानेवारी 1950 पासून ते 1952 पर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद असे मानले गेले. 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून यांची निवड झाली आणि याच दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. प्रश्न क्रमांक आहे 10. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. तर 1 मध्ये आहे द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1857, 2 द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, 3 द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1999 आणि 4 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1936. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1961. क्रमांक आहे 11. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते. 1 मध्ये आहे एन गोपालस्वामी अय्यंगार, 2 मध्ये आहे मोहम्मद सादुल्ला, 3 मध्ये आहे सच्चिदानंद सिंह आणि 4 मध्ये आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सच्चिदानंद सिंह हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. प्रश्न क्रमांक आहे 12. जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो उद्दिष्टांचा ठराव मांडला त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता विचारला मित्रांनो. 1 भारत हे स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक असेल, 2 कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही, 3 स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होईल आणि 4 भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समानता दिली जाईल. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही हे आपलं चुकीचं आन्सर आहे. चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघू. 13 डिसेंबर 1946 रोजी काय झालं. उद्देशपत्रिकेला मंजुरी 22 जानेवारी 1947. त्यानुसार सार्वभौमत्व स्वतंत्र आणि गणराज्य. नंतर मूळ घटनेत सार्वभौमत्व लोकशाही गणराज्य असा बदल केला. नंतर 42वी घटना दुरुस्ती 1976 नंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या प्रकारे बदल करण्यात आला. प्रश्न क्रमांक आहे 13. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. 1 मध्ये सुकाणू समिती, 2 केंद्रीय अधिकार समिती, 3 मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती आणि 4 आहे प्रांतिक संविधान समिती. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 केंद्रीय अधिकार समिती.
चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया. आता डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते आपण बघूया. ते होते कार्यपद्धती नियम समिती, सुकाणू समिती, स्टाफ आणि वित्त समिती, ध्वज समिती, राज्यासोबत वाटाघाटी करणारी समिती. या समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. नंतर पंडित नेहरू हे संघराज्य घटना समिती, संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष होते. नंतर डॉक्टर के मुंशी हे ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी आणि कामकाज समितीचे अध्यक्ष होते. नंतर पट्टामी सीतारामय्या हा गृह समितीचे अध्यक्ष होते. नंतर सरदार पटेल हे प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. सरदार पटेल हे मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे इथे अध्यक्ष होते. नंतर मूलभूत हक्क उपसमितीचे जे.बी. कृपलानी हे अध्यक्ष होते. तर अल्पसंख्याक उपसमितीचे एस.सी. मुखर्जी होते. आयोगाने हे वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे हे रिमाइंड करून ठेवा. प्रश्न क्रमांक 14. भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहे. प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 93. ऑप्शन 2 मध्ये आहे प्रांतिक विधानसभामधून 294, नंतर प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 91. 3 मध्ये आहे प्रांताचे 291, आयुक्ताकडून 3 आणि रियासतीकडून 95. ब्रिटिश प्रांतांचे चौथ्यामध्ये आहे ब्रिटिश प्रांतांचे 292, मुख्य आयुक्ताकडून 5 आणि रियासतीकडून 92. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर याच्यामधून प्रांतिकमधून 292 होते, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांताकडून 4 आणि रियासतीकडून 93 अशा प्रकारे हे सदस्य होते. प्रश्न क्रमांक 15. 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी सदस्य संदेश पाठवले होते? ऑप्शन 1 मध्ये USA, ऑप्शन बी प्रजासत्ताक व चीन, सी मध्ये आहे ऑस्ट्रेलिया सरकार आणि 4 मध्ये आहे कॅनडा सरकार. सब ऑप्शनमध्ये 1 मध्ये आहे फक्त BC, 2 मध्ये आहे फक्त AD, 3 मध्ये आहे फक्त BD आणि 4 मध्ये आहे फक्त ABC. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त ABC. म्हणजे कोणी पाठवले ते USAने, प्रजासत्ताक चीन आणि ऑस्ट्रेलिया सरकार यांनी काय पाठवले होते की सदिच्छा संदेश पाठवले होते. प्रश्न क्रमांक आहे 16. भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले आहे? 1 डॉक्टर बी आर आंबेडकर, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 सर आयव्हर जिनिंग आणि 4 आहे सर हेन्री मेनन. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सर आयव्हर जिनिंग. प्रश्न क्रमांक आहे 17. भारत सरकार कायदा 1935 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे मित्रांनो? इथे 1 मध्ये आहे या कायद्यानुसार केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था लागू करण्यात आली. 2 या कायद्यानुसार भारतामध्ये केंद्रात प्रथम द्विगृही कायदेमंडळाची निर्मिती करण्यात आली. 3 या कायद्यानुसार प्रांतामधील दुहेरी शासन व्यवस्था रद्द केली गेली. आणि 4 या कायद्यानुसार 3 स्वतंत्र सूत्रांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांचे विभाजन करण्यात आले. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे हा क्वेश्चन आपला इथे चुकलेला आहे. ओके. प्रश्न क्रमांक आहे 18. 26 नोव्हेंबर 1949 रोजी खालीलपैकी भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदी अंमलात आल्या? त्याच्यामध्ये 1 आहे नागरिकत्व संबंधी तरतुदी, बी निवडणुका संबंधी तरतुदी, 3 तात्पुरत्या संसदेशी संबंधित तरतुदी आणि 4 मूलभूत अधिकार. तर याच्यामध्ये सब ऑप्शन 1 मध्ये आहे AB, 2 मध्ये आहे ABD, 3 मध्ये आहे ABC आणि 4 मध्ये आहे यापैकी नाही. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 AB आणि इथे C. प्रश्न क्रमांक आहे 19. प्रश्न क्रमांक आहे 19. डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते कारण? ते कारण विचारलं आहे. अ त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, ब ते घटना समितीचे अध्यक्ष होते, क ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर आपल्याला योग्य पर्याय निवडा असं ऑप्शन आहे. 1 मध्ये आहे फक्त अ आणि ब, 2 मध्ये आहे फक्त ब आणि क, 3 मध्ये आहे फक्त क आणि 4 मध्ये आहे फक्त ब. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 फक्त क. म्हणजे ते घटना समितीचे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक आहे 20. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. अ मध्ये आहे संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली, ब संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली, क जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असते,
आणि ड संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. तर पर्यायी उत्तरे कोणते आपल्याला बघायचे त्याचे. 1 मध्ये आहे विधाने अ, ब आणि क बरोबर. 2 मध्ये आहे विधाने ब, क आणि ड बरोबर. 3 मध्ये आहे विधाने अ, ब आणि ड बरोबर. 4 मध्ये आहे विधाने अ, क आणि ड बरोबर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधाने अ, ब आणि ड बरोबर. याच्यामध्ये आपल्याला सी म्हणजे क हा प्रश्न चुकलेला आहे. चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करतात. जी व्ही मावळंकर त्याच्या अध्यक्षस्थानी असत. संविधान सभा घटना निर्मितीसाठी कार्य करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या अध्यक्षस्थानी असत. भारतीय स्वतंत्र कायदा 1947मध्ये संविधान सभा सार्वभौम बनली. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. पहिली संसद म्हणजे कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946मध्ये ठरलेली 389 घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे काय झाले की ते 299 झाली. तर वीस प्रश्न आपण पुढील. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनामधील राज्यघटना निर्मिती प्रक्रिया. तर आयोगाने आतापर्यंत या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न विचारले आहे आपण ते सर्व प्रश्न घेणार आहोत. चला तर आपण प्रश्न क्रमांक पहिला बघूया. प्रश्न क्रमांक आहे पहिला, भारतीय स्वतंत्र कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील विधाने विचारात घ्या. तर त्याच्यामध्ये अ आहे संविधान सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली. ब संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. क मध्ये आहे जेव्हा संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राजेंद्र प्रसाद असते. आणि ड मध्ये आहे संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली. तर याच्यामध्ये सब ऑप्शन आहे. 1 मध्ये विधाने अ, ब आणि क बरोबर. 2 मध्ये आहे विधाने ब, क आणि ड बरोबर. 3 मध्ये आहे विधाने अ, ब आणि ड बरोबर. आणि 4 मध्ये आहे विधाने अ, क आणि ड बरोबर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधाने अ, ब आणि ड बरोबर. चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करताना जी व्ही मावळंकर तिच्या अध्यक्षस्थानी असत. संविधान सभा घटना निर्मितीसाठी कार्य करताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्यांच्या अध्यक्षस्थानी असत. भारतीय स्वतंत्र कायदा 1947मुळे संविधान सभा सार्वभौम बनली. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे पहिली संसद कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946मध्ये ठरलेली 389 ही घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे किती झाली ती संख्या 299 झाली. प्रश्न क्रमांक आहे 3, खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही. 1 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2 मध्ये आहे 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली. 3 मध्ये आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अनियमित करून स्वतः अर्पण केले. आणि 4 मध्ये आहे 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिम संविधान. योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ऑप्शन चुकीचा आहे. चला तर या विषयाविषयी आपण अधिक माहिती बघूया. 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीची पहिली बैठक सच्चिदानंद सिंह हे त्यांचे अध्यक्ष होते, म्हणजे तात्पुरते अध्यक्ष होते. नंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची परमनंट निवड झाली. आणि 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. प्रश्न क्रमांक आहे 4, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य ओळखा. अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ब एन गोपालस्वामी अय्यंगार. क डॉक्टर के एम मुन्शी. आणि ड अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. त्याच्यामध्ये पर्याय निवडा आहे. 1 मध्ये आहे ब क. 2 मध्ये आहे ब क ड. 3 मध्ये आहे अ क ड. आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी सर्व. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 ब क ड. हे तिघेही सदस्य होते, परंतु राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. 5 भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते. 1 मध्ये आहे डॉक्टर बी आर आंबेडकर. 2 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल. 3 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू. आणि 4 मध्ये जे बी कृपलानी. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 जे बी कृपलानी.
प्रश्न क्रमांक आहे 6. जर संसदेने केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर तसा कायदा या टिंबटिंब नावाने ओळखला जातो. 1 मध्ये आहे अल्ट्राव्हायरस, 2 मध्ये इंट्राव्हायरस, 3 मध्ये अनॉरस आणि 4था आहे कायद्याने औरस ठरवलेला. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अल्ट्राव्हायरस. प्रश्न क्रमांक आहे 7. भारताच्या फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबतच्या विधानावर विचार करा. अ मध्ये आहे समितीची सदस्य संख्या 299 पर्यंत खाली आली. ब संस्थानाच्या प्रतिनिधींची संख्या 70 पर्यंत कमी झाली. क प्रांताच्या व मुख्य आयुक्तांच्या प्रांतांच्या प्रतिनिधींची संख्या 229 इतकी कमी झाली. आणि इथे आहे वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर सब ऑप्शनमध्ये आहे 1 फक्त मध्ये 1 केवळ, ब मध्ये केवळ अ आणि ब, 3 मध्ये आहे केवळ ब आणि क आणि 4 मध्ये आहे फक्त अ ब क. तर त्याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ ब क. प्रश्न क्रमांक आहे 8. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्यांचे स्रोत जुळत नाही. 1 मध्ये आहे कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना, 2 कायद्याने घालून दिलेली पद्धत ब्रिटिश राज्यघटना, 3 कायद्याची योग्य पद्धती अमेरिकन राज्यघटना आणि 4 न्यायालयीन पुनर्वलोकन अमेरिकन राज्यघटना. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 कायद्याने घालून दिलेली पद्धत. हे आपलं चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 9. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. त्याच्यामध्ये विधान अ आहे मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वास मान्यता दिली. ब 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. क 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. आणि ड आहे 26 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. तर मग ते पर्यायी उत्तरे आहे. 1 मध्ये आहे विधाने ब क बरोबर आहेत, 2 मध्ये आहे विधाने अ ब ड बरोबर आहे, विधाने 3 मध्ये आहे विधाने ब क ड बरोबर आहे आणि विधान 4 मध्ये आहे विधाने ब अ ब क बरोबर आहे. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 विधाने अ ब आणि क बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक आहे 10. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 डॉक्टर सच्चिदानंद सिंह आणि 4 पुरुषोत्तम दास टंटन. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक आहे 11. डॅश डॅश तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या. कोणत्या तरतुदी लागू झाल्या असा त्यांचा प्रश्न आहे. अ मध्ये आहे नागरिकत्व, ब मध्ये आहे निवडणुका कलम 324, क मध्ये आहे तात्पुरती संसद आणि ड मध्ये आहे मूलभूत अधिकार. तर त्याच्यामध्ये सब ऑप्शनमध्ये 1 मध्ये दिलेलं आहे अ ब क, 2 मध्ये आहे ब क ड, 3 मध्ये आहे अ आणि क आणि 4 मध्ये आहे अ आणि ब. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ ब क. तर ह्या 3 तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या होत्या. नागरिकत्व, निवडणूक आणि तात्पुरती संसद. प्रश्न क्रमांक आहे 12. खालीलपैकी कोणते केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. 1 राष्ट्रपती, 2 मंत्रिमंडळ, 3 महान्यायवादी आणि 4 भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक. पर्यायी उत्तरे 1 मध्ये आहे अ ब ड, 2 मध्ये आहे ब क ड, 3 मध्ये आहे अ ब क आणि 4 मध्ये आहे अ क ड. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब आणि क. प्रश्न क्रमांक आहे 13. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिंह यांचे नाव कोणी सुचवले होते. ऑप्शन 1 जे बी कृपलानी, ऑप्शन 2 डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन 3 सी राजगोपालचारी, ऑप्शन 4 टी टी कृष्णमाचारी. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 जे बी कृपलानी. प्रश्न क्रमांक आहे 14. खालील विधाने विचारात घ्या. अ मध्ये आहे जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यासाठी एकच राज्यघटना आहे. ब भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. तर आपल्याला वरीलपैकी योग्य विधाने ओळखायचं आहे. पर्यायी उत्तर आहे 1 मध्ये फक्त अ, 2 मध्ये अ ब क, 3 मध्ये फक्त अ आणि ब आणि 4 मध्ये आहे फक्त ब. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ ब क. प्रश्न क्रमांक आहे 15. खालील विधाने विचारात घ्या.
अ मध्ये आहे 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली. ब मध्ये आहे भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी संपन्न झाली. क मध्ये आहे भारतीय संविधान सभेचे 11वे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले. तर वरील विधाने कोणते कोणते बरोबर आहे ते आपल्याला बघायचे. सब ऑप्शन 1 मध्ये आहे फक्त अ आणि ब, 2 मध्ये आहे फक्त ब आणि क, 3 मध्ये आहे फक्त अ ब क आणि 4 मध्ये आहे फक्त अ आणि क. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब आणि क. प्रश्न क्रमांक आहे 16. 2 स्टेटमेंट दिलेलं आहे ते बघायचे आपल्याला. विधान हे आहे त्याच्यामध्ये राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत आणि त्याला कारण दिलेलं आहे. भारत सरकार कायद्याअंतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती. तर पर्यायी उत्तर दिलेले आपल्याला ए मध्ये. ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आणि विधाने आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. 2 मध्ये आहे ए आणि आर दोन्हीही विधाने बरोबर परंतु विधान आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 मध्ये आहे विधान ए बरोबर परंतु आर चुकीचे आहे. त्याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. ऑप्शन क्रमांक ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आणि विधान आर हे विधान ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. क्रमांक आहे 17. संविधान सभेसंबंधी खालीलपैकी कोणते विधाने बरोबर नाही. 1 मध्ये आहे प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. 2 ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्याकडून निवडल्या जाणार होत्या. 3 प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य मर्यादित मताधिकार असल्याकडून निवडून आलेले होते. आणि 4 संस्थानाचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते. तर जो आन्सर आहे तो आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 आणि हा क्वेश्चन आपला चुकीचा होता. प्रश्न क्रमांक आहे 18. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे मी विचारलं मित्रांनो. 1 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटना समितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला. 2 दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव घटना समितीसमोर ठेवण्यात आला. 3 उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. 4 या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर आपल्या याच्यामध्ये आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर हा गैरलागू ठरलेला आहे प्रश्न. प्रश्न क्रमांक आहे 19. खालील विधाने विचारात घ्या. अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब डॉक्टर सच्चिदानंद सिंह हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते. क भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. आता याच्यामध्ये वरीलपैकी कोणते ऑप्शन ते बरोबर आहे ते ओळखायचे. सब ऑप्शन 1 मध्ये आहे फक्त, 2 मध्ये आहे फक्त अ आणि ब, 3 मध्ये आहे फक्त ब आणि क आणि 4 मध्ये आहे फक्त अ आणि क. तर याच्यामध्ये आपला आन्सर आहे फक्त अ आणि क. प्रश्न क्रमांक आहे 20. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते. ऑप्शन 1 डॉक्टर बी आर आंबेडकर, ऑप्शन 2 जे बी कृपलानी, ऑप्शन 3 सरदार वल्लभभाई पटेल आणि ऑप्शन 4 जवाहरलाल नेहरू. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहोत आपण भारतीय राज्यघटना संविधान निर्मिती प्रक्रिया. याच्यावर आयोगाने विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नासह आपण पूर्ण विश्लेषण बघणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 1. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशन झाली. ऑप्शन 1 मध्ये 11, ऑप्शन 2 16, ऑप्शन 3 14, ऑप्शन 4 165. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 11. प्रश्न क्रमांक आहे 2. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंब रोजी स्वीकारली. 1 मध्ये आहे 9 डिसेंबर 1946 तिच्या पहिल्या बैठकीत. 2 22 जानेवारी 1947 जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकार केला गेला. प्रश्न क्रमांक 2.
संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना टिंब रोजी स्वीकारली? ऑप्शन 1 मध्ये आहे 9 डिसेंबर 1946 तिच्या पहिल्या बैठकीत. ऑप्शन 2 मध्ये 22 जानेवारी 1947 जेव्हा सुप्रसिद्ध उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला. ऑप्शन 3 22 जुलै 1947 रोजी आणि ऑप्शन 4 14 ऑगस्ट 1947 रोजी. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 जुलै 1947 रोजी. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला आता टिंब असे म्हणतात. ऑप्शन 1 आहे संसदीय व्यासपीठ. ऑप्शन 2 पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. ऑप्शन 3 पार्लमेंट हाऊस अनेक्स आणि ऑप्शन 4 आहे लोकसभा चेंबर. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल. प्रश्न क्रमांक आहे 4 अयोग्य म्हणजे चूक कथन ओळखा. अ मध्ये आहे संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. ब आहे संविधान सभेने 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. क मध्ये आहे B.N. राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार होते. पर्यायी उत्तरमध्ये आहे 1 मध्ये फक्त, 2 मध्ये आहे फक्त ब, 3 मध्ये आहे फक्त क आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी एक नाही. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एक नाही, म्हणजे सर्वचे सर हे स्टेटमेंट बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1 मध्ये घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली. विधान 2 डॉक्टर सच्चिदानंद सिंह हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष निवडले गेले. ऑप्शन 3 जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि ऑप्शन 4 उद्दिष्टांचा ठराव हा एकमताने 26 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला. तर याच्यामध्ये जो अयोग्य आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 6 पुढील 2 विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? अ मध्ये आहे घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली. तिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत म्हणजे पार्लमेंटमध्ये झाले. ब आहे ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शकून मानला गेला. तर पर्यायी उत्तरे आहे 1 मध्ये केवळ अ, 2 मध्ये केवळ ब, 3 मध्ये दोन्ही अ व ब आणि 4 मध्ये दोन्हीही नाही. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 दोन्हीही नाही, म्हणजे वरील दोन्ही क्वेश्चन योग्य आहेत. चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती घेऊयात. नोव्हेंबर 1946 मध्ये स्थापन झालेली घटना समिती हंगामी संसद व घटना निर्मिती असे 2 कार्य 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत चालली. 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत संविधान सभेने केवळ तात्पुरती संसद म्हणून कार्य केले. कधी केले मित्रांनो? 26 जानेवारी 1950 ते मार्च 1952 पर्यंत काय की केवळ तात्पुरती संसद म्हणून त्यांनी कार्य केले. नंतर 24 जानेवारी 1950 संविधान सभेच्या 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, बी नोटेड. प्रश्न क्रमांक 7 खालील मुद्द्यांचा विचार करा. विधान अ आहे संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. विधान ब मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्ट होते. तर पर्यायी उत्तरे आहे 1 मध्ये आहे अ आणि ब बरोबर आहेत, 2 मध्ये आहेत अ बरोबर आहे, 3 मध्ये आहे ब बरोबर आहे आणि 4 मध्ये आहे अ आणि ब दोन्ही चूक आहे. तर याचा जो योग्य आन्सर आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 अ आणि ब दोन्हीही चूक आहे. तर कसे ते आपण आपल्या विश्लेषणामध्ये बघूयात. आता 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मूळ संविधानात 395 कलमे आणि 8 परिशिष्टे व 22 भाग होते. पूर्ण राज्यघटना अधिवेशन केल्यानंतर सरनामा अधिनियमित झाला. आता 2023 मध्ये सध्या 470 कलमे व 12 परिशिष्टे व 25 भाग आहेत. प्रश्न क्रमांक 8 खालील विधाने विचारात घ्या. विधान भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब
सरदार हुकुमसिंग, के.टी. शहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. क मध्ये आहे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. तर वरीलपैकी कोणते विधान सत्य किंवा बरोबर आहे ते ओळखायचे आपल्याला. सब ऑप्शनमध्ये 1 मध्ये आहे अ व ब, 2 मध्ये आहे ब व क, 3 मध्ये आहे अ व क आणि 4 मध्ये आहे अ ब व क. तर यातील आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अ आणि ब. प्रश्न क्रमांक आहे 9. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. 1 अ ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. आणि ड ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे आहेत 1 मध्ये अ व ब, 2 मध्ये ब व क, 3 मध्ये अ व ड आणि 4 मध्ये अ ब क व ड. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अ व ड. चला तर या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया. घटना समितीत काही प्रमाणात अप्रत्यक्षरित्या निवडून आलेले व काही नामनिर्देशित केलेले सदस्य होते. मर्यादित मताधिकारावर निवडून आलेल्या प्रांताचे सदस्य निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणार होते. संविधान सभा विधिमंडळ संस्था म्हणून कार्य करताना तिच्या अध्यक्षस्थानी जी व्ही मावळंकर असत आणि संविधान सभा घटना समिती निर्मितीसाठी कार्य करताना अध्यक्षस्थानी ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. आता भारतीय स्वतंत्र कायदा 1947मुळे काय काय बदल झाले आपण ते बघूयात. संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. पहिली संसद म्हणजे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे 1946मध्ये ठरलेली 389 ही घटना समितीची सदस्य संख्या मुस्लिम लीग बाहेर पडल्यामुळे 299 झाली. भारतीय प्रांत पूर्वी 296 होती, नंतर 229 झाली आणि भारतीय संस्थात पूर्वी 93 होते, नंतर 70 झाली. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या समितीमध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले. अ मूलभूत अधिकार समिती, ब अल्पसंख्याक उपसमिती, क सल्लागार समिती, ड राज्य समिती. तर याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आहे 1 मध्ये आहे फक्त अ ब क, 2 मध्ये फक्त ब क ड, 3 आहे फक्त अ ब ड, 4 आहे फक्त अ क ड. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ ब क. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित जाते टिंबटिंबकडून प्रकाशित केली. तर कोणाकडून केली असं त्यांचं म्हणणं आहे. 1 वैधानिक विभाग, 2 कायदेशीर व्यवहार विभाग, 3 न्याय विभाग, 4 राष्ट्रीय न्यायालयीन आयोग. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 वैधानिक विभाग. प्रश्न क्रमांक 12. नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी टिंबटिंबपासून लागू करण्यात आल्या. 1 9 डिसेंबर 1946, 2 15 ऑगस्ट 1947, 3 26 नोव्हेंबर 1949 आणि 4 26 जानेवारी 1950. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 13. खालील विधाने विचारात घ्या. अ भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर सब ऑप्शनमध्ये 1 मध्ये अ आणि ब, 2 मध्ये ब आणि क, 3 मध्ये अ आणि क आणि 4 मध्ये अ ब क. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 14. घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते. तर याचं डायरेक्टली आन्सर सांगून टाकतो मित्रांनो. याचं डायरेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 292 ब्रिटिश भारतचे होते, तर 4 चीफ कमिशनरचे होते, प्रांतचे होते आणि 3 भारतीय 93 हे भारतीय संस्थानांचे होते. प्रश्न क्रमांक आहे 15. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते, त्याची कारणे टिंबटिंब अशी आहेत. खालील कोणते विधाने असत्य आहे. असत्य विचारले त्यांनी. 1 मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे. 2 तरतुदीमागील धन्वर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकतो. 3 मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात. 4 मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते. तर याचं जे योग्य आन्सर आहे तर आहे ऑप्शन क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 16 खालील मुद्द्यांचा विचार करा. अ. भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्पूर्य होते. ब. हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे आहे. 1 मध्ये आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. 2 अ आणि ब दोन्ही चूक आहे. 3 ब बरोबर आहे. 4 अ बरोबर आहे. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? अ. कृषक प्रजा पार्टी. ब. शेड्यूल कास्ट फेडरेशन. क. कम्युनिस्ट पक्ष आणि 4 अपक्ष. याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आहे. 1 मध्ये आहे फक्त अ क ड. 2 मध्ये आहे फक्त ब क ड. 3 मध्ये आहे फक्त अ ब ड आणि 4 मध्ये आहे फक्त अ ब क. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 फक्त अ ब आणि क. या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया. ब्रिटिश भारताच्या 1946 निवडणुकीमध्ये 296 जागांमध्ये घटना समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यामध्ये मुस्लिम लीगच्या यांनी 73 जागा जिंकल्या. राष्ट्रीय काँग्रेसच्या होत्या 208, अपक्षच्या होत्या 8 आणि साम्यवादी पक्षाच्या 1, युनिस्ट पक्ष 1, युनिस्टीन मुस्लिमच्या 1, युनिस्टीन अनुसूचित जातीच्या 1, कृषक प्रजा पक्षाच्या 1, शेड्यूल कास्ट फेडरेशनची 1 आणि कम्युनिस्ट पक्षाची 1 अशा ह्या जागा विभागल्या गेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 18 खालील विधानांचा विचार करा. अ. डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. ब. श्री एच जे खांडेकर हे या समितीचे सदस्य होते. तर पर्यायी उत्तरे आहे. 1 ब बरोबर आहे. 2 अ बरोबर आहे. 3 अ व ब दोन्ही बरोबर आहे. 4 अ व ब दोन्ही चूक आहे. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ बरोबर आहे. चला तर या प्रश्नाबाबत थोडीशी अधिक माहिती बघूया. आता मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर आणि सदस्य होते बाकीचे एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, के एम मुंशी, सईद अहमद सादुल्ला, एन माधवराव हे बी एल मित्तर यांच्या जागी आले होते. टी टी कृष्णमाचारी हे डी पी खैतान यांच्या जागेवर आले होते. तर यांनी पहिला मसुदा मांडला आपला फेब्रुवारी 1948, दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 आणि अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी मांडला होता. प्रश्न क्रमांक 19 राजकुमारी अमृता कौर ह्या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेत निवडून आल्या होत्या? ऑप्शन 1 बिहार, ऑप्शन 2 केंद्रीय प्रांत, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 पंजाब. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 केंद्रीय प्रांत. प्रश्न 20 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले? 1 डॉक्टर बी आर आंबेडकर, 2 राजेंद्र प्रसाद, 3 डॉक्टर सच्चिदानंद सिंह, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिंह. चला तर या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया. आता 9 डिसेंबर 1946 रोजी ते झालं तर ठिकाण होते त्याचं नवी दिल्ली सेंट्रल हॉल येथे. त्याचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिंह हे तात्पुरते अध्यक्ष होते. सदस्य होते 211. मुस्लिम लीग हे गैरहजर होते. नंतर तिथे USA, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांनी सदिच्छा संदेशाचे वाचन केले. त्याचे उपाध्यक्ष होते तिथं फ्रँक अँथोनी. आमंत्रण बैठकीचे होते पंडित नेहरू अध्यक्ष होते. उद्घाटनचे जे अध्यक्ष होते आपले ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर 11 डिसेंबरला काय काय बदल झाले ते बघू. 11 डिसेंबर 1946 रोजी जे कायमस्वरूपी अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना निवडलं गेलं. उपाध्यक्ष होते HC मुखर्जी, ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते. कायदेशीर सल्लागार BN राव होते आणि 2 उपाध्यक्ष निवडले गेले होते HC मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी. महत्त्वाचा पॉईंट आहे. घटना समितीचे सचिव होते HVR अय्यंगार.